जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळवून देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। तर की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज अग्रिम उपलब्ध करून देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज, इतर वाहन खरेदी अग्रिमे अनिवार्य, कर्जे व आगाऊ रकमा याकरता 1,20,000 इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे। आणि वित्त विभागाच्या दिनांक 9 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार नवीन स्कूटर खरेदी करण्यासाठी अग्रिमाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि यास्तव ही जी रक्कम आहे या तरतुदीची मागणी करण्यात आलेली आहे। सदर तरतुदीची मागणी पूर्ण करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज, मोटार वाहन खरेदीसाठी अग्रिमे आणि मोटार वाहन खरेदी अग्रिम अनिवार्य, कर्जे व आगाऊ रकमा यामधून 1,37,500 रुपये इतकी तरतूद पूर्व नियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यास संबंधित नियंत्रण अधिकारी यांना या शासन निर्णयाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे, असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की 1 ते 5 प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत या दिनांक 17 एप्रिल 2015 शासन निर्णयानुसार वित्तीय अधिकार नियम पुस्तिका याचा वापर करून वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांकान्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये विवरणपत्रही जोडलेलं आहे। याच्यामध्ये मुख्य लेखाशीर्ष, उपशीर्ष याच्यामध्ये मोटार वाहन खरेदीसाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कर्ज, आगाऊ रकमा या संदर्भातलं जे अर्थसंकल्पीय अंदाज आहे आणि पूर्व नियोजनाची रक्कम जी आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे, वितरित केलेली आहे आणि यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम आणि मोटार वाहन खरेदीसाठी जी तरतूद आवश्यक होती ती तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना जे कर्ज आहे आणि अग्रिम जे आहे ते आता मिळणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।